शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन पहिले राजे याचा 21 अध्याय 25 ते 27 वचन. पहिले राजे याचा 21 अध्याय 25 ते 27 वचन. आहावासारखा दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकिले होते. परमेश्वराने इस्रायेलापुढून देशातून घालवून दिलेल्या आमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तीच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली. एलियाचे हे शब्द ऐकून आहाबाने आपले वस्त्रे फाडिली व अंगास गोंडताट गुंडाळून उपवास केला. तो गोंडताटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन पाहत आहोत, जे मिळते पहिले राजे त्याचा 21 अध्याय आणि 25 ते 27 या वचनामध्ये. आम्ही पाहतो की इथं आहाब आणि इजबेलच्या जीवनावर या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस देवाचा न्याय हा आहाबाकडे येतो, तर आहाब या ठिकाणी आम्ही पाहतो की तो उपवास करून पश्चाताप करतो. या समयामध्ये आम्ही पाहतो की एलियासमोर आल्यानंतर नाबोताच्या द्राक्षमळाचा लोभ करण्याच्या त्याच्या पापाबद्दल दैवीय न्यायदंडाची धमकी
दिल्यानंतर आहाब बाहेरून आपले कपडे फाडून गोंताट घालून आणि उपवास करून पश्चाताप करतो. जसं आम्ही पश्चाताप करतो, आम्ही त्याच्या जवळ येतो, तर निश्चितच तो आमच्या पश्चातापाची तो दाद घेतो आणि आमच्याकडे त्याचं लक्ष तो लावतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की हे वचन जे आहे असे दर्शवते की देव आहाबाच्या पश्चातापाची कबुली देत असला तरी पूर्वीचा न्याय पूर्णपणे रद्द करत नाही. परमेश्वराची नजर त्याच्यावर गेली. त्याचा प्रामाणिकपणा परमेश्वरासमोर आला. देव नम्र आणि पश्चाताप ह्याच्या जवळ असतो आणि आम्ही पाहतो की इथं आहाबाचा जो पश्चाताप आहे तो भीतीपायी थोडा जास्त दिसतोय, न की तो नम्रतेने, आणि म्हणून पूर्ण क्षमा नाही. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ही पूर्ण माफी नाही, तर तत्काळ शिक्षेची सवलत आहे. प्रियानो, आहाबाच्या वरवरचा पश्चाताप, काही भाष्यकार असे म्हणतात की त्याच्या पश्चातापामध्ये न्यायाची भीती जास्त होती. देवाची दया, तो परमेश्वर आहाबाच्या चुकी असूनही त्याच्या वरवरच्या पश्चातापाचा विचार करण्यास त्याच्या तयारीतून देवाची दया दिसून येते. आज प्रभू मला आणि तुम्हाला हा धडा देत आहे की आमच्या कमकुवतपणातही देवाची दया मिळवण्याचे, त्याच्यासमोर स्वतःला नम्र करण्याचे महत्त्व आठवण तो करून देऊ शकतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जर प्रभू येशूला त्याच्यासमोर आम्ही स्वतःचं मन, आपलं अंतःकरण रिक्त करून त्याच्या जवळ आलो, नम्र झालो, निश्चित तो आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला एक नवीन जीवन आणि सर्वकालिक जीवन देण्यामध्ये तो मला आणि तुम्हाला कृपा पुरवेल. प्रभू परमेश्वर आपण सर्वांना या वचनांच्याद्वारे आजचा दिवस आशीर्वादित करो आणि तो आपल्याला घेऊन चालवो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, ज्याप्रमाणे आहाबाने भीतीपायी प्रभूची पश्चाताप केला, परंतु आज आम्ही आमच्या पापांबद्दल देवबाप्पा आम्ही क्षमा मागतो. आम्हाला तुझी कृपा तू दे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आमच्या पापांसाठी सांडण्यात आलं, देवबाप्पा त्याच्या खंडणीच्या द्वारे आम्हाला जे क्षमा मिळवली ती क्षमा आम्हाला प्रदान कर. आजचा हा दिवस आम्ही तुझ्या स्वाधीन करून प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.